माझे डोईवर भरली घागरी रे, भरली घागरी रे, मला रस्त्यानी अडवू नकोस रे. नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पाटील आणि निसर्गरम्य गवळण सर्वांचं आपल्या कोकणी मित्र राजा युट्यूब चॅनलवरती मनापासून सहर्ष स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंदात जावं अशी देवाची प्रार्थना करून आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे आता बघा सकाळचे 7 वाजून गेलेले आहेत आणि आता कडक ऊन पडलेलं आहे आणि सूर्यकिरण कडक पडलेलं आहे. बाकी आपलं सर्व काम पप्पांनी केलं नाही सकाळचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपले आतले प्राणी, म्हणजे जसं की ब्लॅकी झाली आपली, ती 2 मांजरं, फिश टँकनी कासव, ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपली जी 3 पिल्लं आहेत बघा बदकांची, तर ती पिल्लं आपल्याला वरती नेऊन शिफ्ट करायची आहेत वरच्या साईडला, कारण ती आता मोठी झालेली आहेत. तर त्यांना फिरायला वगैरे जागा व्यवस्थित भेटली पाहिजे, त्याच्या आपण त्यांना वरती नेऊन टाकणार आहे. आणि अजून एका व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणजे तुम्ही एका प्राण्याला जितकं प्रेम लावाल तितकं तो आपला होतो. आणि ह्याचं उदाहरण मी तुम्हाला परत एकदा देतो आहे. आणि आता बघा, आता रस्त्यावरचे जसे की पाळीव रस्त्यावरचे प्राणी असतात, कुत्रे वगैरे, तर त्यांना तुम्ही एक जरी बिस्किट घातलं ना तरी ते तुमच्या पाठने येतात, कारण त्यांना ते एका बिस्किटाची खूप जाणीव असते. तसंच आपल्या घरातल्या प्राण्यांचं सुद्धा असतं, त्यांना फक्त तुमचं प्रेम हवं असतं. ते तुम्ही दिलाव ना तर ते तुमचं 100% ऐकतात. आता ओरिओला आपण इकडे वाडाजवळ बांधलेला आहे, तर आता तिथे त्याला हाक मारली की लगेच कसं बघतोय बघा आपल्याकडे. चला दाखवतो तुम्हाला. म्हणजे आपण ओरिओला तिथं बांधला. आता बघा ओरिओ हाय, बघा एका आवाजात लगेच इकडे बैठला ना. ओरिओ अरे अय छू, हा बघा आता तो हे झालेला आहे, ॲक्टिव्ह झालेला आहे. त्याला कोणतरी दिसतं आहे, त्याच्यामुळे पूर्ण शिकारी मोडवरती आहे. तो बघा शिकारी मोडवरती पूर्ण आलेला आहे, कोणतरी दिसतंय त्याला. ओरिओ ए होय इकडे बघ, काय नाही. तर मंडळी चला आपण आपलं काम करूया. आणि ही आपली काजवीन आहे. काजवीन किती चांगल्या प्रकारे फुललेली आहे तुम्ही पाहू शकता. आता सूर्यकिरण पडतंय, जबरदस्त दिसते आपली काजवीन. आणि हे वाडाचं झाड जसं की कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला मी. आता सर्व प्राणी आतले मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण हे पिंजरे घेऊया आणि पिंजऱ्यामधनं मग आपण त्या 3 बदकांना वरती नेऊन शिफ्ट करूया. मग आपलं काम संपलं. आता तुम्हाला मी ससे दाखवतो आपली मंडळी. तर चला. तर मंडळी बघा हे आपले ससे आहेत आणि हे 3च आपले राहिलेले आहेत, कारण नर जो होता तो आपण वाडीत दिलेला आहे पप्पाने. 2 पांढरे आहेत आणि 1 चॉकलेटी कलरमध्ये आहे. आणि ही आपली जी पिल्लं आहेत कडकनाथ, सॉरी फायटर पिल्लं आहेत, हे कशी बसले आहेत बघा पिंजऱ्यात. तर चला आपण आपलं काम करूया, मग तुम्हाला बाकीचं वरचं आपलं दाखवतो. तर चला. तर मंडळी पिल्लं आपण वरती आणून सोडलेली आहेत बदकाची. बघा इथे पाणी आहे ठेवलेलं आणि ही संपूर्ण जागा आहे एवढी मोठी. इथे आपली फायटर कोंबडी पण आहेत आणि पिल्लं पण आपण आणून सोडलेली आहेत. आता आपण इथनं बाहेर जाऊया, कारण बोंबलत तर इथं बसतील पाणी सोय वगैरे इथे आहे. इथे नळ पण आहे. आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल, आपण टाकी बसवलेली, तर याची लिंक येत असेल वरती, त्याच्यावरती क्लिक करा आणि पहा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया, तुम्हाला आपली बाकीची मांजरं वगैरे दाखवतो. चला. तर मंडळी ही बघा ही आपली बिजली आहे. आता मी घरात आलो आहे, तर बाहेरनं आली आहे आणि इथं झोपली आहे. हिला मालिश करायची आहे. बघा मालिश करून हवे आहे. इथं विनायक बसला आहे, विनायक पण हात लावतोय. आणि इथे भक्ती बसलेली आहे. आता हिला मालिश करून पाहिजे. बघा बिजली ऐ बिजली बिजली इकडे बघ, इकडे बघ. तर म्हणजे आपला दुसरा बोका बाहेर आहे. मारू नको, मारायचं नाही त्यांना. मारू नको, थांब.
तिला कशाला? तर म्हणजे आपण दुसरा भोका बघूया आपल्या येतोय काय. ब्लॅकी तर बाहेर चिऱ्यावरती बसले उन्हामध्ये. पिल्या पिल्या ए पिल्या तर म्हणजे हा तर म्हणजे आपल्या आता एवढेच मासे शिल्लक आहेत, कारण जो मोठा मासा होता तो ह्या घाण खाणाऱ्या माशाने खाल्ला नाही आणि या माशाची शेपटी पण खाल्ली नाही. तुम्ही बघू शकता अर्धी शेपटी खाऊन टाकला नाही तर माशाची. आणि गावठी मासे पण आपले जास्त शिल्लक नाही राहिलेत. हे बघा, ते याच्यातलं एक आहे आणि त्याच्यातलं एक आहे. ते ब्लॅकी आहे, ब्लॅकीने बिजली. पिल्या बसलाय आतमध्ये किचन मध्ये. पिल्या बघा म्हणजे हा बघा पिल्या इकडे. हा पिल्या शेर, बब्बर शेर. पिल्या हा समर्थ, हा विनायक, ही भक्ती आणि आपली 3 मांजरं. तर मंडळी हे कासव आहे, किती मोठं झालंय बघा. आणि हे सारखंच पाणी घाण करतं. आज बदललं तर उद्या लगेच पाणी घाण करतंय बघा. ह्याला आपण इकडे ठेवलेलं आहे आणि भक्ती यायला खाणं वगैरे घालते माशांना आणि आपल्या कासवाला जोजोला खाणं घालते. आणि आपली तुळस. आणि आता बाहेरचं वातावरण बघा कसं आहे, ते हिरवंगार एकदम. हे आपलं आंब्याचं झाड आहे. तर म्हणजे सर्व आपण दाखवलेले आहेत मला आपली प्राणी किती आहेत ते, आणि ब्लॅकीला वगैरे सर्वांना दाखवलेलं आहे. तर आपल्याचा व्हिडिओ इथे संपूया. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर काय करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण 200 मंडळींची आपण भरपूर फ्लोट आहे. तर मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय भारत, जय भारत, जय श्रीराम. जय राम. हां.